डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा प्रकाश। उमेश साबळे यांची यशोगाथा। राहणार ढालगाव, तालुका कवटेमहांकाळ येथील श्री उमेश तानाजी साबळे हे एक सामान्य शेतकरी। त्यांच्या 0.67 हेक्टरच्या जमिनीवर पूर्वी जिरायत, ज्वारी, बाजरीसारखं पिकं घेत असत। पाण्याच्या टंचाईमुळे मात्र शेतीतून नियमित उत्पन्न मिळणं कठीण होतं। पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याला स्वप्न होतं सिंचनासाठी विहीर बांधून पाण्याची सुरक्षितता निर्माण करण्याचं, पण आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न दूरच राहिलं होतं। 2024-25 च्या अंदाजपत्रकात महाराष्ट्र शासन आणि सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत उमेश यांनी विहीर बांधकामासाठी अर्ज केला। 27 डिसेंबर 2024 रोजी तांत्रिक मंजुरी क्रमांक 3733 मिळाल्यावर त्यांना 5.50 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चातून 4 लाख रुपये शासकीय अनुदान मिळालं। 10 जानेवारी 2025 रोजी विहीर खोदण्याचं काम सुरू झालं। शासनाच्या मदतीशिवाय हे स्वप्न साकारणं अशक्य होतं असं म्हणत उमेश आनंदाने सांगतात, आता माझी संपूर्ण जमीन भिजेल। या खरीप हंगामात मी केशर आंबा आणि द्राक्षबाग लावणार आहे। नमस्कार, मी उमेश तानाजी साबळे, राहणार ढालगाव, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली। इथं पाण्याची खूप टंचाई होती, त्यामुळे आम्हाला काही शेती करायला फार आवड होती, त्यामुळे आम्ही काही शेती करू शकलो नाही। मग त्यानंतर आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला विहिरीसाठी। आम्हाला विहीर मंजूर झाली। त्या विहिरीला पाणी बऱ्यापैकी लागलेलं आहे आणि पारेकर साहेब, माळी साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला चांगला लाभ मिळाला आहे विहिरीचा। आणि आता आम्ही सध्या 2 एकर बागायत करणार आहे। आमचं क्षेत्र आहे 4 एकर, आम्ही आता 2 एकर बागायत करणार आहे द्राक्षाची, आणि त्यामुळे आम्हाला विहिरीला पाणी भरपूर लागलेलं आहे, भरपूर लाभ होणार आहे। कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून उच्च मूल्य पिकांकडे वाटचाल सोपी केली। ही योजना फक्त विहीर बांधण्यापुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांना पाण्याच्या सुरक्षिततेद्वारे स्वावलंबी आणि नफ्यात्मक शेती करण्याचा संदेश देते। नमस्कार, माझे नाव अण्णासाहेब बारोकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती कवटेमहांकाळ। ह्या उमेश तानाजी साबळे राहणार ढालगाव या शेतकऱ्याला आपण सन 2024-25 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून नवीन विहिरीचा लाभ दिला होता। ही विहीर 27 डिसेंबर 2024 रोजी मंजूर झाली आणि आता मार्च एंड अखेर त्यांना विहीर कंप्लीट होऊन त्यांना 4 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे। या ठिकाणी ह्या शेतकऱ्याकडे पूर्ण 4 एकर जिरायत जमीन आहे। शेती वगैरे पाणी नसल्यामुळे शेती करता येत नव्हती, परंतु आता ह्या विहिरीला भरपूर पाणी लागलेलं आहे। यापुढे त्याने फळबाग लागवड करण्यासाठी, द्राक्ष आणि डाळिंब लागवड करण्यासाठी नियोजन केलेलं आहे। उमेश यांच्या यशातून ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल। शासनाचा हेतू स्पष्ट आहे, जमिनीचा पूर्ण वापर, शेतकऱ्यांचं समृद्ध भविष्य। उमेश आता आपल्या बागातून केशर आंब्याच्या सुगंधी फुलांनी प्रगतीची गोड गाणी गाण्यासाठी सज्ज आहे, आणि हे सर्व शक्य झालंय एका योजनेच्या माध्यमातून। शेतकऱ्याच्या हिमतीला पंख बांधणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विश्वासामुळे। स्वावलंबन हाच खरा विकास।